सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। हॅलो बाबा, कसे आहात? मस्त। रेवा पोचली ना सुखरूप? हो, दुपारीच पोचली। अगं आल्यापासून सारखं आम्हाला ऐकवते की तुम्ही माझ्या ताईवर अन्याय केलाय। काय? ती म्हणते की आम्ही तुला ताई ताई म्हणून उगाच काकूबाई सारखं वागायला भाग पाडलं। म्हणते आता मुंबईला जाऊन बघा ताई कशी बिंदास आणि काय म्हणतात ग ते बोल्ड अँड ब्युटिफुल झालीये। शी, रेवा पण ना काहीही बडबडते। तुम्ही द्या तिला फोन द्या। अगं रागव नकोस ग, तुझं कौतुकच करते ती। खरंच भाग्यवान आहे मी। बाबा मी खूप खुश आहे बेटा, खूप खुश आहे। राकेशला सांभाळ आणि हो, मलाही उत्सुकता आहे बरं का आमच्या नव्या रेशमाला भेटायची। काळजी घे बेटा आणि राकेशला विचारलं म्हणून सांग। सांगते। तुम्ही पण काळजी घ्या बाबा। ठेवते। बाय बाय बेटा। बाबांचा फोन होता? हा ना, आज बाबांना हसताना ऐकलं। वाटतंय की रेवा आली ना तेव्हा आपण 4 दिवस जेवढी धावपळ केली त्या सगळ्याचं सार्थक झालं। सगळ्यांना खूप थँक्स म्हणावंच वाटतंय। सगळ्यांना मीन्स राकेशला पण? हो, खरं तर राकेश आणि निशाने सुद्धा खूपच सांभाळून घेतलं ना वेळेवर। त्यांना सुद्धा थँक्स म्हणते। हे बघ, तू काहीही म्हण पण रेवा आल्यामुळे जो गोंधळ झाला त्याला आपण सगळ्यांनी तोंड दिलंय। राकेश आणि निशाने सुद्धा। नसतंच निशाने रेवाला घरात घेतलं तर, किंवा सांगून टाकलं असतं सगळं खरं खरं तर काय केलं असतं मी? केवढा घोळ झाला असता। अगं पण मुळात घोळ त्या राकेशनीच निर्माण केलाय। आता त्याने तो सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं काय कौतुक करायचं आपण? हो ना, मी जेव्हा गोळ घालतो तेव्हा तुम्ही कौतुक करता का माझं? हा, तुडवता ना मला। आशू प्लीज ऐकून तर घे ना। माझं एवढंच म्हणणं आहे की आज जो काही आनंद झाला ना माझ्या बाबांना त्यात आपल्या सगळ्यांचा वाटा आहे आणि तसाच राकेश आणि निशाचा सुद्धा आहे। तेवढ्या पुरताच थँक्स म्हणायचं आहे मला त्यांना। तुम्ही उगाच इश्यू करताय। आम्ही इश्यू करतोय का? ओके चला रे, इश्यू करू नका। चल 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 आपापल्या कामाला का आहे ना। चल हे बघ, मुळातच आम्ही काय मिनल किंवा कैवल्य नाही। ते असते तर त्यांनी तुला प्रेशर देऊन तुझा निर्णय बदलायला लावला असता। त्यामुळे तू ठरव तुला काय करायचं ते। आफ्टर ऑल इट्स युअर लाईफ। फक्त राकेशला थँक्स म्हणण्यापूर्वी त्याला किमान तुझ्या वडिलांच्या आनंदाचं खरंच कौतुक वाटतंय की नाही एवढं तपासून बघ। हेलो, शैतान का नाम लिया और भाऊजी हाजिर। अरे या 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 भाऊजी, काय एकटे आला? हा, माझी बायको कुठे आहे? प्लीज, आय एम सिरियस नाउ। मग करेक्ट टाइमला आला। आम्ही सुद्धा सिरियस आहे। काय हे 2-4 दिवस लय कॉमेडी झाली ना। या आत या। रेश्मा, तुझ्याशी मला फार महत्त्वाचं बोलायचंय। हो, मलाही बोलायचं होतं। रेवा आली तेव्हा खूपच गोंधळ झाला ना। एक्झॅक्टली।
मला ही याच विषयाबद्दल बोलायचंय. हे बघ रेश्मा, आतापर्यंत हा जो काही घोळ झालाय ना तो पुरेसा आहे. यापुढे अशी रोजची तारेवरची कसरत मी नाही करू शकत. म्हणजे म्हणजे आपलं नातं यापुढे मी नाही सांभाळू शकत. आपण डिवोर्स घेऊया. हो पण बस, मला माहितीये तू काय बोलणार आहेस. रेवाचं लग्न हेच ना? हा, तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी माझा संसार वाऱ्यावर सोडायचा का? कुठला संसार भाऊजी, कुठला संसार? तुम्ही एक संसार ऑलरेडी वाऱ्यावर सोडलाय ना. तुम्ही प्लीज बोलू नका मध्ये, प्लीज. मी पाया पडतो तुमच्या. इतक्या दिवसात मी काय हालपेष्टा सहन केल्यात, किती यातना भोगल्यात माहितीये तुम्हाला? रेवा मुंबईहून गेल्यापासून निशा माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नाहीये. आज ऑफिसवरून घरी गेलो ना तर पाणी विचारायचं सुद्धा सोडा, मला साधं घरात सुद्धा घेतलं नाही तिने. दरवाजा उघडून म्हणाली आधी डिवोर्स घेऊन या देन कम. वर माझ्याच घराचा दरवाजा माझ्याच तोंडावर खाडकन बंद केला. तुमचं घर? ताई बोलली होती की तुमच्या वडिलांचं घर आहे. त्याच ताईने तुम्हाला हे नाही सांगितलं की ते वडीलही माझे आहेत. बस झालं, फार झालं. हे बघ, आपण आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्या घरच्यांना सांगून टाकूया. पण रेवाचं लग्न. पुन्हा तेच काय लावलंय सारखं, रेवाचं लग्न, रेवाचं लग्न, रेवाचं लग्न. अरे माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? रेश्मा, ट्राय टू अंडरस्टँड. हा तुझा प्रॉब्लेम आहे. हा, यू हॅव टू फेस इट. अरे यासाठी मी आणि निशाने ऑलरेडी फार फेस केलंय यार. काय फेस केलंय राकेश भाऊजी तुम्ही? हा, काय कटकट करताय इकडे येऊन? प्रॉब्लेम तुम्ही निर्माण केलाय, माहितीये ना तुम्हाला. हो, हा प्रॉब्लेम मी निर्माण केलाय नाही का? मग ठीक आहे, हा प्रॉब्लेम मीच सॉल्व्ह करतो ना. हा, कारण ना मला वैताग आलाय या सगळ्याचा आता. परत 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 तेच तेच तेच. तिथे घरी गेलो की निशा आमच्या लग्नावरून भुणभुण भुणभुण करत असे आणि इकडे रेश्मा रेवाचं लग्न, रेवाचं लग्न, रेवाचं लग्न असं करत बसते. पण मला काय हवंय ना हे कोणीच विचारत नाही, कोणीच विचारत नाही. हो, काय हवंय तुला? डिवोर्स. डिवोर्स हवाय मला. कारण मला या घरात आहे ना पुन्हा कधीच नाही यायचंय. ना मला या घरात यायचंय, ना मला या भीतीत जगायचंय, ना हिच्या बाबांशी फोनवर बोलायचे. मला फक्त निशा सोबत राहायचे बस. मला शांतपणे जगू द्या प्लीज, प्लीज. मला ना बाबा,
बाबांचा फोन. मी सांगेन त्याला नका करू फोन तुम्हाला. तुझ्या नाही, माझ्या बाबांचा फोन आला होता. जस्ट आला होता. तू बोलशील ना त्यांच्याशी? नाही रेश्मा, तू नाही घ्यायचा फोन. बाबांचा फोन आला. बोल ना प्लीज. किती शाळा घेतली तरी ही नापासच. रेश्मा, रेश्मा ऐक ना. रेश्मा असं नको करू प्लीज. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. रेश्मा प्लीज. भाऊजी ऐका ना, मी काय म्हणतो, पण तुम्ही सांगून एकदा बाहेर वा. यार हॅलो. हॅलो बाबा. अरे काय आहे, फोन का नाही उचलत तू माझा? हा? कधीपासून ट्राय करतो मी. सॉरी, ते ऐकायला झालं नाही. सायलेंट वर होता ना फोन म्हणून. अरे घरीच आहेस ना तू, मग फोन सायलेंट वर का ठेवलास? सॉरी. बरं चल, सुनबाईला फोन दे जरा. सुनबाई? सुनबाई सुनबाई आंघोळीला गेले बाबा. मला महत्वाचं बोलायचंय तिच्याशी. मी 15 मिनिटांनी परत फोन करतो. बाबा हॅलो, कशाविषयी बोलायचंय तुम्हाला? तुमच्या दोघांच्या नावावर इकडे छोटीशी जमीन विकत घ्यायचं म्हणतोय मी. तर एवढा मोठा व्यवहार तिच्याशी बोलल्याशिवाय करायचा का? आणि तू तिला नीट सविस्तरपणे सांगशील याच्यावर माझा काही विश्वास नाही. तेव्हा अजून 15-20 मिनिटांनी मी फोन करतो. त्यावेळेला जर का माझं तिच्याशी बोलणं झालं नाही तर तो फोन माझा शेवटचा असेल हा तुम्हाला. नाही नाही, असं करू नका. मी 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 काहीतरी करतो. हॅलो. ताई ताई ताई, हे बघ, असा आपला फोन जेव्हा कामाच्या वेळेस वाजत असेल ना, तेव्हा तो घ्यायचा आणि असा सायलेंट वर टाकायचा. हा, मग कोणी आपल्याला डिस्टर्ब नाही करू शकत. हा, आता मी हा फोन घेतो आणि इकडे ठेवतो. स्कॉलर लक्ष ठेव रे. फोन आला की सांगायचं. हा, चल तू किचन मध्ये काम कर शांतपणे. तुला पण फॅन पुसण्याची शिक्षा देईन बरं का. घाबरट. जरा खातो. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो. हॅलो, मी 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 बोलतोय. कोण? मी राकेश. अच्छा, कोण रे? नाही नाही, राकेश राकेश. अच्छा, गणेश. बोल बोल गणेश, कसं आहे? गणेश नाही हो, मी मी राकेश बोलतोय. राकेश राकेश. अरे सुरेश. हा सुरेश. हा, किती पैसे देणार तुम्हाला? बरं, सुरेश तर सुरेश. हॅलो, जरा रेश्माला फोन देता का? रेश्माशी? एक मिनिट. रेश्मा, तू सुरेश म्हणून कोणाला ओळखते का? हॅलो. नाही, ती वरती बघते, ती ओळखत नाही तुम्हाला. ठेवा फोन.
अहो मी राकेश बोलतोय हो, राकेश बोलतोय मी, राकेश राकेश भाऊजी. द्या ना तिला फोन. हा विघ्नेश, पण आता तर तुम्ही बोलले ना की सुरेश बोलतोय म्हणून. एक काम करा ना, तुम्ही आधी ठरवून घ्या ना कोण नक्की बोलतोय ते, किंवा असं करा आई बाबांना विचारा. हा बाबांना विचारा, बाबांना. ठेवा फोन. कट केला. कोण आहे? बुधाजी, आपल्या कैवल्याचे घट्ट मित्र बुधाजी काका. अहो काका, दिवाळीला वेळ आहे अजून म्हटलं. रेश्मा, 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 बाबांचा फोन, बाबांचा फोन येतोय, बाबांचा फोन येतोय, बाबांचा फोन येतोय. त्यांना तुझ्याशीच बोलायचंय. प्लीज बोल ना त्यांच्याशी. हे बघ, व्यवहाराच्या बाबतीत ते कोणाचंही ऐकत नाही. प्लीज बोल ना त्यांच्याशी. व्यवहार? कसला व्यवहार? जमिनीचा व्यवहार. तू बोल ना त्यांच्याशी, बघ ना काय म्हणतात. प्लीज. रेश्मा नाही हा, चीटर आहे हा. हा आपल्या बाबांशी बोलतो का? मग आपण का बोलायचं याच्या बाबांशी? येस, टिक टॅक टो. हे पण नाही खेळायचं आपण त्याच्यासोबत. आपण आपलं खेळू. टीट फॉर टॅट असं म्हणायचं आहे का तुम्हाला? रेश्मा, हे बघ, मी इथे अगोदर तुझ्या बाबांशी फोनवर बोलायला बऱ्याच वेळा येऊन गेलोय. त्यावेळेला मी एकदाही तुला असं सांगितलं नाही की तू माझ्या बाबांशी बोल, बरोबर की नाही? सांगितलं मी तुला? नाही ना? निदान त्याची परतफेड म्हणून तरी एकदा तरी बोल ना. प्लीज प्लीज रेश्मा, प्लीज. परतफेड? कसली परतफेड? हे म्हणजे कस्टमरने बँकेच्या मॅनेजरला कर्जाचे हप्ते भरायला सांगण्यासारखं आहे. नाही रेश्मा, तू माझं ऐक. तू प्लीज बोल, प्लीज बोल रेश्मा. रेश्मा बोल ना प्लीज. रेश्मा प्लीज प्लीज प्लीज. मी काय करताय? हे बघा, उठा उठा, तुम्ही उठा प्लीज. हा बोल ना प्लीज. का? काय चालवलंय तुम्ही? हा, एकतर हे जे काही घडतंय ते माझी चूक आहे असं वागू नका प्लीज. तुम्ही आला होतात मला बघायला, आवडलात तुम्ही मला, पडले प्रेमात, केली चूक केली. पण तुम्ही बोलू शकला असतात ना घरच्यांशी, नाही म्हणू शकला असतात लग्नाला का? तेव्हा हिंमत झाली नाही? नाही ना? मग ही परतफेडीची भाषा कुठून येते? हे बघा, इथे कुणी कुणावर उपकार करत नाही. जसं रेवाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं त्यासाठी मला या नाटकाची गरज आहे ना, तसंच तुमच्या बाबांना न दुखवता तुम्हाला हे नातं तोडायला या नाटकाची खूप गरज आहे. कसं आहे ना, जर तुम्ही तुमच्या बाबांना दुखावलं तर तुम्हाला त्यांचे पैसे मिळणार नाहीत. आणि परतफेड मागायची ना, तर ती मी तुमच्या त्या निशाकडून. बायको म्हणून ज्या ज्या क्षणांवर माझा हक्क आहे ना, ते सगळे क्षण मी तिला दिलेत. मोबदल्याची अपेक्षाही ठेवली नाही. तुम्हाला माझ्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, नका करू. तसं म्हणतही नाहीये तुम्हाला. माझ्या आयुष्याची माती झाली ना तरी चालेल, पण रेवाचं लग्न मोडेल असं तुम्ही काहीही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आणि हो, मी गरीब बिचारी म्हणून किंवा माझ्यावर उपकार म्हणून जर तुम्ही माझ्या बाबांशी बोलत असाल ना, तर त्याची काही एक गरज नाही. कारण एवढं लक्षात ठेवा की मला जितकी माझ्या बाबांशी बोलायची गरज आहे ना, तितकीच तुम्हाला सुद्धा आहे. आणि जर तुम्हाला तसं वाटत नसेल ना, तर यापुढे या घरात पाऊल ठेवलं नाही तरी चालेल. बाकी माझे मित्र समर्थ आहेत दुसरा मार्ग काढायला. बाबांचा फोन. रेश्मा, हे बघ, तू आता जे काय बोललीस ना त्यातला शब्दन शब्द मला पटतोय. यापुढे रेवाचं लग्न होईपर्यंत मी आपल्या डिवोर्सचा विषय अजिबात काढणार नाही. हॅलो. हॅलो बाबा.
कसे आहात? सॉरी, मी कामात होते. रेश्मा बेटा, एक फोन तरी करायचास. हं? अगं किती काम करणार तू? आणि हो, काही काम त्या राकेशला सुद्धा सांगत जा, नाही तर तुझ्या हातचं खाऊन खाऊन हत्ती बनेल तो. आणि महत्वाचं, राकेश तुझ्याशी नीट वागतोय ना? काही त्रास वगैरे नाहीये ना तुला? नाही बाबा, कसलाही त्रास नाहीये. फारच छान वागतात राकेश माझ्याशी.